लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, ती सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला. अरे बाबा, त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना. त्यांच्या मुलांचं औषध, त्याच्या पतीचं औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या 1,500 मध्ये भागू लागल्या. 1,500 10 मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या. शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम 2.5 वर्ष केलं यांनी. 1,500 रुपये लाडक्या बहिणीला दिले, ही त्यांनी जुनी आठवण काढून केली की एक वेळचं जेवण त्या जेवायच्या. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि इकडे तर कोतेपणा आहे. त्यांच्यावर नाराजी व्यक्त करणं, त्यांना काय फरक पडणार आहे अशा ताईंना? अरे भाई, वो किसको मिलने हैं मिलते हैं, वो उनका सवाल है. कौन किसको, हम लोग तो ऐसे बोलेंगे नहीं कि इसने उसको मिलना नहीं, उसने उसको मिलना नहीं. जिसको मिलना लोकशाही में मिले. पहले तो बोलते थे क्या दिल्ली के सामने घुटने टेकते, अभी क्या करते हैं? अभी क्या करते हैं? त्यांना वाटलं असेल ते पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत. पुरस्कार मला दिल्यामुळे त्यांचा तिरस्कार करायला लागलेत. अरे बाबा, तुम्ही जरा आता लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, ती सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला. अरे बाबा, त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना. त्यांच्या मुलांचं औषध, त्याच्या पतीचं औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या 1,500 मध्ये भागू लागल्या. 1,500 10 मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या. शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. तुम्हाला का फोन केलेला त्यांनी? खरं म्हणजे शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी जेवढे शिवसेनेमध्ये उबाटामधून येत आहेत त्यांचं स्वागत करत आहेत. आणि म्हणून रामदासभाई असतील, आमचे सगळे नेते असतील, शिवसेना वाढीसाठीच प्रयत्न करत आहेत. शिवसेना वाढावी, शिवसेना पुढे जावी आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की महायुतीचं जे यश आहे या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील कायम राहावं अशाच प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. ते मी बघितले नाही त्यांना. जे राहिलेत ते पण येतील. चलो ठीक आहे. इनकमिंग चालू है, चालू रहेगा. चलो ठीक आहे. नेते जे आता आहेत त्यांनी देखील, मग रामदास कदम असतील, आपले अडसूळ असतील, कीर्तिकर असतील, अनेक आमचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, जीव ओवाळून टाकायची तयारी होती. घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत होतो आम्ही लोक. तेव्हा कुठे होते हे लोक? किती केसेस झाल्या अंगावर. आणि म्हणून हे बाळासाहेब होते. आता हे मेनू कार्ड दिलंय, हे खा, ते खाऊ नका, इथं जा, तिथं जाऊ नका. चांगलं आहे. शरद पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे. शरद पवार साहेबांनी कधीही त्यांचे मित्र, त्यांनी बनवलेले तत्कालीन मुख्यमंत्री कुठं जातात, कुणाला भेटतात, काय करतात याच्याबद्दल कधी आक्षेप घेतला का? कधी नाही. कारण शरद पवार साहेब हे एक परिपक्व नेतृत्व आहे, मोठ्या मनाचं नेतृत्व आहे, राजकारणापलीकडे संबंध जपणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये कुठलं राजकारण, एक जर पुरस्कार दिला तर त्याच्यामध्ये एवढा तिळपापड आणि जळफळाट होण्याचं कारण काय? एकनाथ शिंदेला तुम्ही पाण्यात बघा. तुम्ही रात्रंदिवस एकनाथ शिंदे ते मोगलांच्या घोड्यांना दिसायचं संताजी धनाजी, तसा मी तुम्हाला दिसतो. पण तुम्ही इतर लोकांनी पण तेच करावं असं कसं काय तुम्ही कोणाला बंधन घालू शकता?
अरे हे मनाचा कद्रूपणा आहे, हा कोतमन आहे, कोते वृत्ती आहे. मोठं मन पाहिजे राजकारणामध्ये. कधी मी आयुष्यामध्ये बाळासाहेबांची शिकवण, दिघे साहेबांची